नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश गायकवाड, जयपान क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आलेलो आहो ब्राह्मणगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेले आहे. आपण 15 दिवसापूर्वी महागोल्ड सोडण्यासाठी दिलं होतं. आज दिनांक 27 जानेवारी 2026 आहे. तर तुम्ही बघू शकता या प्लॉटची कंडिशन कशी आहे. आणि तरी अजून पण भरपूर हळदीला 230 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आणि हळदीची ग्रेनरी पण तुम्ही बघू शकता. आणि आपण एक हळदीचा कंद काढून बघू. आपलं नाव? माझं नाव दत्तात्रय रामदास वानखेडे, गाव? गाव ब्राह्मणगाव, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9922337464. आपण या प्लॉटला आपले किती दिवसापूर्वी महागोल्ड सोडलं होतं आपण? गोल्ड 12-13 दिवस 15 दिवस झाले समजा. सोडून 15 दिवस व्हायले आपल्या महागोल्ड सोडून. हो. तर महागोल्ड सोडायच्या अगोदर तुम्हाला प्लॉटची कंडिशन माहिती आहे कशी होती काय नाही ते, आणि महागोल्ड सोडल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामधला काय म्हणजे की सोडल्याच्या नंतर काय फरक वाटत आहे किंवा कसं हे होत आहे? सोडल्याच्या नंतर ग्रीनरी चांगली झाली. हा. जे करपत होते ते पानं म्हणजे ग्रेनरी पण टिकून आहे. टिकून राहिली. हो. आणि पहिले शेंगा बेडच्या मदत होती, आता बाहेर येईल. म्हणजे एवढ्या साईज फुगून चांगल्यापैकी फुगवण झाली शेंगाची. शेंगाची चांगली फुगवण होत आहे. हा. आता आपण एक हळदीचा कंद काढून बघू. शेतकरी बंधूंनो, आपण एक हळदीचा कंद काढून बघू की आपण कशा प्रकारची हळदीच्या कंदाची डेव्हलपमेंट होत आहे खाली जमिनीमध्ये. तर एक कंद काढून बघू. एक घ्या. हा, हेच घे. हे निघते. शेतकरी बंधूंनो, आपण एक हळदीचा कंद काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हळदीच्या शेंगाची लांबी होत आहे, आणि शेंग वाढत पण आहे आणि फुगवण पण होत आहे शेंगाची. आणि हे बघू शकता तुम्ही. आपण शेतकऱ्यांनाच विचारून घेऊ, तुम्हाला काय याच्यामध्ये फरक वाटतो? शेंगाची साईज वाढली. हा. चकाचकी आली. हा. आणि हे फुगवण चांगल्या प्रकारे चालू आहे. हं. पहिली एवढी फुगवण नव्हती. क्वालिटी बी नंबर 1 याच्यामध्ये महागोल्ड सोडल्यामुळे. सोडल्यानंतर हा प्लॉट कोणाच्या मार्गदर्शनाखाली होता आपला? हा प्लॉट आराध्य एग्रोजन्सी सोनारी फटा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट होता. हा. त्यांच्या जयपान क्रॉप सायन्सचं महागोल्ड सोडलं. हा. त्याच्यानंतर ही साईज, चकाचकी, गिरनरी चांगल्या प्रकारे झालेली आहे याच्यात. हा. आणि तुम्हाला काय उत्पन्नाची अपेक्षा, म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये उत्पन्न निघू शकते? म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणे या वर्षी जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. अच्छा, एवढ्या पावसामध्ये तुम्ही बघू शकता यावर्षी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता. आणि जे हळद हे जे पीक आहे, या पिकाला प्रॉपर असे कुठलेच डोसेस गेलेले नाही आहेत. त्यामुळं पण पाण्यामुळं पण भरपूर प्रमाणामध्ये हळदी कंदकुज वगैरे चालू आहे. तरी पण एवढ्या याच्यामध्ये पण प्लॉट हा एकदम चांगल्यापैकी आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण यांना महागोल्ड दिलं होतं. तर हे तुम्हीच बघू शकता की महागोल्डचे कशापैकी शेंग फुगवून चालू आहे, ते चालू आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना महागोल्ड सोडण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगू शकता, संदेश काय देऊ शकता तुम्ही महागोल्ड बद्दल? शेतकऱ्यांनी सोडावं. हं. हे प्रोडक्ट चांगल्या कंपनीचं आहे, चांगलं आहे. हा. आणि शेंगाची फुगवण क्वालिटी ती चांगली करते याची. पूर्ण चांगल्यापैकी. माझं शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की बाबा सोडावं. हा. शेवटच्या टप्प्यामध्ये ते प्रोडक्ट सोडावं शेतकऱ्यांनी सर्व.